सीतेवर बालंट आलेलं ती एकटी होती. रामाने आळ घेतला नव्हता. जनक हातात त्याला निर्णय घ्यावा लागला. कदाचित जनतेची शंका रास्त वाटली असेल. आरुषी तलवार प्रकरणाचा निकाल न्यायालयाने शंकेस वाव आहे या तत्वावर फिरवला होता. तुम्हाला मी एक कथा सांगतो. एका वयस्क माणसाने सांगितलेली, सहजच सांगितलेली, त्यांना त्याच्या वाडवडिलांनी सांगितलेली. एका सोसायटीत एक जोडपं राहत होतं. नवरा दिवसभर कामासाठी बाहेर जायचा, संध्याकाळी परतायचा. त्याच्या बायकोचं सोसायटीत नवीन भाड्याने राहायला आलेल्या तरुणाशी सूत जुळलं. हा म्हणता बातमी अख्ख्या सोसायटीत पसरली. काही समाजसुधारकांनी ही बातमी नवऱ्याच्या कानावर घालायची जबाबदारी इमानेबार पार पाडली. कितीही अलिप्त रहा, काही समाजसुधारकांना दुसऱ्याच विभक्त कुटुंब पाहायला आवडत. काय मग, काल हाफ डे होता वाटतं, वालावलकर डोळे किलकिले करत म्हणाले. नाही बुवा, प्रश्नार्थक नजरेने बोलला. खाली निघालो होतो. कोणीतरी लिफ्ट उघडली जाता जाता. तुझ्या दाराबाहेर चप्पल दिसली. यावं म्हटलं बोलायला. मग म्हटलं नवं जोडपं, कशाला डिस्टर्ब करायचा. बरं येतो. काल काय चिकन केलतं, पावनं आलतं वाटतं. भाड्या आम्हाला पण बोलवत जा की. उसणं हसू चेहऱ्यावर आणत केळकर बोलला. नाय, कामावर होतो मी. अरे आमची सौ म्हणत होती, सविताचं चिकन मस्त टेस्टी लागतं म्हणे. केळकर मुद्दामहून काही शब्द गाळून बोलला. अख्ख्या सोसायटीत वास काय घमघमत होता. पुढच्या वेळी नक्की बोलवीन. केळकर गालातल्या गालात वेगळ्याच प्रकारे हसला. समाज सुधारकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडलेली. दामोदर काय समजायचा ते समजून गेला. ऑफिसात त्याचं चित्त लागेना. आज घरात पाहुणा आला नसेल ना, नुसता कल्पनेने त्याच्या हातापायाला घाम फुटायचा. काही झालं तरी त्याला पकडायचं ठरवलं. तो अवेळी धाडी टाकू लागला. स्वारीच्या हाती काहीच लागत नव्हतं. मग त्याने सविताला स्पष्टपणे बोलला अन सज्जड दम भरला. हे असली थेर चालणार नाही, सांगून ठेवतो. तरी काही फरक नाही. अस्मादिकांचा बॉबर अधिकच वाढला. तशी दामोदरची पाळत वाढली. सविताला किशोरला भेटल्याशिवाय चैनच पडत नसे. कसं पडणार. कितीही पाळत ठेवली तरी ती काहीतरी बहाणा करत त्याला भेटून येत असे. एक दिवस ही ती चुकवत नसे. चुकवला नाही. दामोदरने शक्कल लढवली. जवळच्याच खेड्यात त्याची सासूरवाडी होती. तिकडे गेला. जाताना त्याला नाक्यावर किशोर दिसलाच. मनात शंकेची पाल चुकचुकली. तो बाहेर गेला तरी तिला सोबत घेत असे. ती बाहेर गेली तरी तो सोबत जात असे. तिला क्षणाचीही सवड द्यायची नाही, अशी दामोदरने भीष्म प्रतिज्ञा केली. दामोदरचं असं लेकीच्या पदरामागं फिरणं पाहून सासू मोठ्या आवाजात म्हणाली. मोठ्या भावोजींच दुखणं वाढलंय म्हणे, पाहून यावं का. हे असंच जोडलं. सासरे चप्पल सरकवून दरवाजात तयारच होते. काही झालं तरी हिच्या मनासारखं आज होऊ द्यायचं नाही. अगदी ब्रह्मलिखित असलं तरी. वेळ जाईल तशी सविताची बैचेनी वाढू लागली. मंथरेलाही लाजवेल अशी तिची लांडग्याची धूर्त बुद्धी आज गुडघे टेकले होते. दामोदरला तिची अस्वस्थता दिसत होती. तो मनोमन खुश होता, रागावलेला चेहरा करून. सांजवेळ झाली. बाहेर कोणीतरी शिळ घालत घुटमळत होता. दामोदर मनातल्या मनात चरकला. हे कधी ठरलं. सविताला समजेना काय करावं. तीही इरेला पेटली. काहीही झालं तरी किशोरला भेटणारच. निर्णय पक्का होता. तिने मोठा श्वास घेतला. चेहऱ्यावरची सर्व बैचेनी घालवली. ती सावकाशपणे कामे करू लागली. तुळशीपुढे दिवा लावला. तिथेही दामोदर घंटी वाजवत उभा होता. दामोदर ही स्वतःवर खुश होता. अख्ख्या दिवस त्याने यांची भेट होऊ दिली नाही. जवळजवळ लढाई तोच जिंकणार होता. त्याने कोणतेही पर्याय ठेवले नव्हते. शिट्टीचा आवाज येईनासा झाला. सविता भाकरी करण्यास बसली. पीठ मळून घेतलं. पिठात पाणी दामोदर टाकत होता. 1-2 भाकऱ्या भाजल्या. तिसरी भाकर थापून तव्यावर टाकली अन ती उठली. पिठाने मळलेले दोन्ही हात बाजूला करून निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. दामोदर, माझा एवढा गाऊन वर खोचून द्याल का. लघुशंकेस जाऊन येते. दामोदरने गाऊन कमरेला खोचून दिला. जाता जाता म्हणाली, भाकरी पलटवा करपल. अन मटण शिजलंय का बघा. 5-1 मिनिटांनी ती परतली. दामोदर नळी चोखत होता. दुरडी रिकामी होती. ती दोन्ही बाजूला मळलेले हात धरून उभी होती. दामोदरने तोंडात नळी धरत वर पाहिले. डाव्या हाताने खालूनच गाऊन खेचून सरळ केला. भाकरीचा आवाज अन नळी ओढण्याचा आवाज एकमेकांत मिसळून गेला. एक वेळ तिला माफ केलात तरी पुढे काय होणार हे पाहायला हवं. ती दुसऱ्या दिवशी अगदी आरामामध्ये उठेल. चेहऱ्यावर उसणं दुःख आणून जडपणे कामे उरकेल. पण हातांना यांत्रिक वेग असेल. घरातून बाहेर पडताच ती लगबगीने प्रियकराला गाठेल. त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणेल, आता आपल्याला सारखं भेटता येणार नाही का. त्याला कळलंय. मग थोडा चिडलाय तो. नवरा आहे. तू नको काळजी करू, मी करते मॅनेज. 4 दिवसात जाईल राग त्याचा. आता थोडा आदळापट करतोय. मी चांगला ओळखते त्याला. तो खूप समजूतदार आहे. अशा प्रकरणात दाखवलेला समजूतदारपणा त्यांच्या पराक्रमाला दिलेली मान्यताच समजून घेतात. बर तिला काडीमोड द्यावा तर पुढे काय. मुलांच संगोपन. त्याचं काय. आई बहीण मदत करतील. शेजारीण सहानुभूती दाखवेल. 4 दिवस. दुसरं लग्न करावं तर नातेवाईक स्थळे कसली आणतात. असलीच काकण पिचकलेली. झमेला करून ही तेच मिळणार असेल तर आहे त्याला सावरून घेतलेलं बरे नव्हे काय.
काहीही करा, जोडीदार हा हवाच. परिस्थितीचा शांतपणे विचार करून निर्णय घ्या. घटस्फोटित आणि विश्वासघात म्हणून मिळालेले जीवन जगणे सोपे नाही. नंतरचा एकटेपणा खूप त्रासदायक आणि मनस्ताप देणारा असतो. संधी दिल्यानंतर सावध राहून संसार करा. पुन्हा एकदा विश्वासघात होऊ देऊ नका. तसेच वायफळ गोष्टीत, वायफळ बोलणे आणि टोमणेबाजीत जीवन जगू नका. शिक्षा म्हणून भोगवस्तू म्हणून तिला तुमच्या आयुष्यात किंमत ठेवा. किमान स्वतःचा आर्थिक व्यवहार स्वतःकडेच ठेवा. स्त्री अश्रूंना भुलू नका. प्रसंगी पुरावे असतील तर तिच्या कानाखाली लावून द्यायलाही मागे पुढे पाहू नका. राग व्यक्त होऊ द्या, मनात दाबून ठेवू नका. संधी देण्याअगोदर बायको संसार करण्याच्या लायकीची आहे का हे पाहिले पुन्हा एकदा पडताळून पहा. प्रियकराला कायद्यामार्फत अद्दल घडवा, पोलीस तक्रार करा. बायकोचे खरे रूप असे करून तुम्ही जाणू शकता. संधी दिल्यास कुटुंबावर काय परिणाम होईल याचाही विचार करा. सबळ पुरावे नसल्यास पुरावे जमावा आणि मगच परिस्थितीनुसार घटस्फोट घ्यावा की नाही ते ठरवा. घटस्फोट घेताना याबद्दल अगोदर माहिती जमा करा, म्हणजे वकिलामार्फत तुमची दिशाभूल टाळली जाईल. कोणावरही सहज विश्वास ठेवू नका.